अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचे रखडलेले अनुदान मिळण्याकरिताचा त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो. तर हो मित्रांनो, काही वेळ अगोदरच म्हणजे आता अर्ध्या तास अगोदरच शेतकऱ्यांकरिता अतिवृष्टीचं जे अनुदान बाकी होतं त्या सर्व शेतकऱ्यांकरिता म्हणजे जवळपास 10,67,000 शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण होणार आहे. या अनुदानाचा लाभ होणार आहे मित्रांनो. याकरिता 663 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला नुकतीच म्हणजे थोड्या वेळ अगोदर मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो. उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे आता थोड्या वेळ अगोदर या 663 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याचा लाभ जवळपास 10,63,000 शेतकऱ्यांना होणार आहे आणि याचे वितरण ताबडतोब म्हणजे उद्यापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर खूप सारे शेतकरी असे होते की त्यांचा फार्मर आयडी बरोबर होता, फार्मर आयडी अप्रूव्ह होता, फार्मर आयडी काढलेले होते, केवायसी केलेल्या होत्या, स्टेटस वगैरे सर्व काही बरोबर होतं. साऱ्या गोष्टी क्लिअर असताना सर्व काही आधार लिंकिंग वगैरे स्पेलिंग मिस्टेक वगैरे सर्व काही असताना केवायसी सुद्धा 15-15 दिवस अगोदरपासून केलेल्या असताना सुद्धा त्यांना त्यांचं अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं नव्हतं. तर अशा सर्व शेतकऱ्यांकरिता एक आनंदाची बातमी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आलेली आहे. उद्यापासूनच या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर या अतिवृष्टीच्या अनुदानाचं वितरण होण्याकरिता सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर तात्पुरत्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांकरिता ही एक आनंदाची महत्त्वपूर्ण बातमी वाटत होती करिता व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत शेअर करत आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त या संदर्भात 663 कोटी रुपयाच्या वितरणासंदर्भात अजून एक सविस्तर व्हिडिओ उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या सर्वांसमोर घेऊन येणार आहे मित्रांनो. त्यामध्ये इतर सर्व जिल्ह्याची माहिती घेणार, परंतु 663 कोटी रुपयाच्या पॅकेजचा लाभ जवळपास 10.5 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी बाकी राहिलेल्या असतील किंवा ज्या काही जिल्ह्यांमध्ये कुठे भ्रष्टाचार किंवा काहीतरी 19-20 प्रकार घडलेले असतील, त्या भागातील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याकरिता अजून थोडासा वेळ लागू शकतो मित्रांनो. परंतु निदान 10 ते 10.5 लाख शेतकऱ्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि उद्यापासूनच त्यांच्या खात्यावर अनुदान वितरण व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातली अतिवृष्टीच्या अनुदानाची आणि रब्बीचे जे राहिलेलं अनुदान आहे रखडलेलं, या दोनही विषयाला घेऊन 2 व्हिडिओ घेणार आहे मित्रांनो मी लवकरच. त्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच ही माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर अपेक्षा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी अतिवृष्टीच्या अनुदानाची रखडलेल्या अनुदानासंदर्भातली जी मी एक गुड न्यूज दिलेली आहे, आपणा सर्वांकरिता ही माहिती ही बातमी महत्त्वपूर्ण वाटली असेल अशी अपेक्षा करतो. तर अशीच बातमी अशीच माहिती वेळोवेळी सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती आपणापर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा मित्रांनो आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी, हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो. तर भेटूया लवकरच या व्यतिरिक्त रब्बीचे अनुदान, अतिवृष्टीचे अनुदान आणि पीक विमा या तिन्ही विषयाच्या संदर्भातले जे महत्त्वपूर्ण अपडेट येणार आहे, त्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्र.